राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 3 दिवस उरलेले आहेत। त्यातही उद्या रविवार असल्यामुळे प्रत्यक्षात 2च दिवस हे इच्छुकांना मिळणार आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर राज्यभरामध्ये इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्याचबरोबर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी जी लगबग आहे ती पाहायला मिळते। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी देखील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडून आवश्यक ती सर्व खबरदारी आहे ती या सगळ्या उमेदवारी अर्ज भरताना घेतली जात असताना आपल्याला बघायला मिळते। सतेज पाटील यांच्या अजिंक्य कार्यालयामध्ये वकिलांची फौज अशा पद्धतीने तैनात ठेवण्यात आलेली आहे। ज्या इच्छुकांना उमेदवारी दिली गेलेली आहे अशा उमेदवारांच्या अर्जांची छाननी किंवा चाचपणी या ठिकाणी वकिलांच्या टीमकडून केली जाते। आपल्याला आपण जर बघितलं तर यावेळी काही क्लिष्ट त्या ठिकाणी कॉलम ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर यावेळी 100 ते 500 शब्दांचा एक निबंध देखील लिहिण्यासंदर्भात उमेदवारी अर्जामध्ये कॉलम देण्यात आला आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या उमेदवारी अर्ज भरताना या इच्छुकांची तारेवरची कसरत होताना पाहायला मिळते आणि एकूणच यामध्ये कोणतीही अडचण होऊ नये, तांत्रिक बाबी कोणत्याही शिल्लक राहू नयेत याची खबरदारी आता या वकिलांच्या टीमकडून घेतली जात असताना पाहायला मिळते। या वकिलांच्या टीमकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल, काय नेमक्या समस्या या उमेदवारांना जाणवत आहेत असं दिसतं एकूणच या सगळ्या अर्जांची पाहणी। महानगरपालिकेनं अर्ज भरण्याच्या अगोदर सार्वजनिक पद्धतीनं बैठका बोलवून, पक्षांच्या बैठका बोलवून उमेदवारांना एक सूचना देऊन कशा पद्धतीनं हा अर्ज भरायचा या अनुषंगानं काहीतरी माहिती देणं अपेक्षित होतं, पण महानगरपालिकेनं तशा पद्धतीनं काही केलेलं नाही आहे। त्यानंतर महानगरपालिकेने जो काही आता नमुना दिलेला आहे तो मागील निवडणुकांपेक्षा हा भिन्न आहे आणि त्यामध्ये स्पष्टता डायरेक्ट येत नाही, कारण की अनेक गोष्टीमध्ये अस्पष्ट आहेत, टायपिंग मिस्टेक्स आहेत। महानगरपालिकेचेच फॉर्म्स अशा पद्धतीनं असल्यामुळं छाननीच्या वेळीसुद्धा खूप समस्या जाणवणार आहेत आणि उमेदवारांच्या याद्यांच्या संदर्भामध्ये गोष्ट असतील की अचानकपणे आता 2च दिवस राहिलेले आहेत की 2 दिवसामध्ये सगळे उमेदवार येणार आहेत। त्या अनुषंगानं महानगरपालिकेनं जो हा फॉर्म केलेला आहे, तो नमुना केलेला आहे, ॲफिडेव्हिट केलेला आहे, त्यामध्ये स्पष्टता बऱ्यापैकी येत नाही। अनेक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था ही गोंधळाची स्थिती आहे। त्यामुळे पुरेशा तयारीनं महानगरपालिका नाही असं वाटतं। इतके गेले अनेक वर्ष महानगरपालिका निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहे, पण जर आत्ताची त्यांचे काम बघितलं तर त्यातून दिसून येत नाही आणि उमेदवारांना देण्याचं जे माहिती पुस्तकं आहे ते सुद्धा प्रत्येक विभागीय कार्यालयानं वेगवेगळं दिलेलं आहे। सुरुवातीला उमेदवारांची जी प्रमाणित प्रत होती ती कंपल्सरी केली नव्हती, तर काल एकदम अचानकपणे उमेदवारांच्या मतदार यादीतील प्रमाणित प्रत कंपल्सरी केली। त्यानंतर आज उमेदवारांची सूचक अनुमोदकांची कंपल्सरी केलेली आहे। त्यामुळं हे सातत्याने नियम बदलत आहे महानगरपालिकाने। एक गोंधळाची आणि तारांबळ कशी उडते, काय प्रतिक्रिया आहेत इच्छुक उमेदवारांच्या या ठिकाणी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी? आता ज्या वेळेला इच्छुक उमेदवार येतो त्यावेळेला त्याला या बाबतीत कुठलंच माहिती नाही आहे की कशा पद्धतीनं कागदपत्र काही सोबत द्यायची आहेत, त्याचबरोबर ते आपण ॲफिडेव्हिट कशा पद्धतीनं भरायचं आहे, कुठले ॲफिडेव्हिट आहेत आणि या पद्धतीनं उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे आणि तशी व्यवस्था असल्यामुळं बंटी पाटील साहेबांनी ही व्यवस्था आमची वकिलांची केलेली आहे। काही तांत्रिक चुका देखील या सगळ्या उमेदवारी अर्ज भरताना येत आहेत आणि त्यामुळे एकूणच यामध्ये कोणतीही चूक राहू नये याची खबरदारी पूर्णतः काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून घेतली जात असताना बघायला मिळते आणि म्हणूनच त्यांच्या या अजिंक्य कार्यालयामध्ये वकिलांची फौज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। इतकंच नाही तर उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत सगळ्या घडामोडींचं व्हिडिओ शूटिंग करा अशा पद्धतीच्या सूचना देखील सतेज पाटील यांनी आपल्या उमेदवारांना दिलेल्या आहेत किंवा इच्छुकांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच हा सगळा उमेदवारी अर्ज भरताना शक्य त्या सगळी खबरदारी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये घेतली जात असताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।